दौंड तालुक्यातील कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील गरोदर महिलांसाठी ओटी भरणं आणि डोहाळे जेवणाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी परिसरातील गरोदर महिलांची मोठी हजेरी पाहायला मिळाली। यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करून गर्भावस्थेमध्ये कशी काळजी घ्यायची याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत देण्यात आली। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी। पाहूया। कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी डोहाळे जेवण आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम तर येथील जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहे यांच्याकडनं घेण्यात आला। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या गरोदर माता आहेत, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यांच्याशी सजावट करून या ठिकाणी एक छोटासा कार्यक्रम घेण्यात आला। त्यानिमित्ताने त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली। या प्राथमिक आरोग्य केंद्राचे येथील जे काही वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू। सर, मला सांगा ही संकल्पना कशी सुचली? आमचे आरोग्य सहाय्यक श्री बडे माळी सर आणि मी स्वतः यांनी ग्रामपंचायत सहकारी आम्ही असा प्रस्ताव मांडला, त्यांनी पण सहकार्य केलं त्यात आणि त्यामुळे ही जे 7, 8, 9 महिन्याच्या पुढच्या माता आहेत त्यांना डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करावा। त्यासाठी त्यांना सकस आहार काय असावा, सकस आहार काय द्यावा, कसं द्यावा आणि त्यासाठी बाळाची वाढ कशी होते त्यासाठी आमचा हा नेमका उद्देश काय होता कार्यक्रम? उद्देश माता मृत्यू कमी करणे आणि बालमृत्यू कमी करणे। प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना कार्यक्रमाअंतर्गत डोहाळे जेवण व ओटी भरण हा कार्यक्रम जो पार पडलेला आहे, अतिशय सुंदर अशा प्रकारे हा कार्यक्रम पार पडलेला आहे। या कार्यक्रमातून गरोदर मातेने पहिल्या महिन्यापासून तर 9व्या महिन्यापर्यंत कशी काळजी घेतली पाहिजे या कार्यक्रमातून संपूर्ण माहिती या कार्यक्रमात गरोदर मातेला मिळालेली आहे। आणि प्रत्येकाची परिस्थिती नसते की कार्यक्रम हा घरी म्हणजे केला पाहिजे, तर प्रत्येक गरोदर मातेचे म्हणजे या कार्यक्रमातून हौस पूर्ण झालेली आहे। कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा येथील जे काही गावकरी असतील त्यांच्या वतीनं खरं तर हा या ठिकाणी एक आगळा वेगळा ओटी भरण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालाय। विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, दौंड, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।